पहलगाममधल्या हल्ल्याच्या नंतर भारताची मोठी कारवाई. पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याच्या निर्णयाच्या संदर्भात अधिकृत आदेश जारी. 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास आणि उपचारासाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचा आदेश. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक. सिंधू कराराला स्थगिती 3 टप्प्यांमध्ये दिली जाणार. बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. जम्मू काश्मीरमधल्या रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध शहरांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची नियुक्ती. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज झालाय. राजस्थानच्या थर वाळवंटामध्ये भारतीय सैन्याचा जोरदार युद्ध सराव. ब्रिटनचे पंतप्रधान स्टॉर्मर आणि नेदरलँडचे पंतप्रधान स्कोफ यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध. तसंच दुःखाच्या वेळी यूके भारतीय जनतेच्या सोबत असल्याचंही आश्वासन. पहलगाममधील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. केरळ आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक जम्मू काश्मीरमध्येच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममध्ये रॅली. जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 232 पर्यटकांना घेऊन 5वं विमान मुंबईमध्ये पोहोचलंय. मंत्री आशिष शेलारही मुंबई विमानतळावरती उपस्थित होते. 26 आणि 27 एप्रिलला एअर इंडियाकडून 2 अतिरिक्त विमानं. श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई अशी विमान सेवा. भंडारा आणि गोंदियामधील 2 कुटुंबीय श्रीनगरमध्ये अडकलेलेच. घटनेचा थरार ऐकताना मनात धडकी. मात्र काश्मीरी लोकांनी दिलेलं प्रेम आयुष्यात न विसरता येणारं. डॉक्टर काबगाते आणि बोरकरांनी सांगितली हकीकत. पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या पुण्यामधील संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांकडून एनआयएने घेतली माहिती. संपूर्ण घटनाक्रम सुद्धा जाणून घेतलाय. पहलगाममधील महिला पर्यटकांच्या व्हिडिओवरती संताप व्यक्त. आम्ही काश्मीरमध्ये असून एन्जॉय करतोय. पहलगाममध्ये थोडीशी गडबड झाली पण इतना तो चलता है अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे. आताच्या दहशतवादी हल्ल्यानंतरच धर्माची चर्चा का? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शरद पवारांचा थेट सवाल. यापूर्वी सुद्धा दहशतवादी हल्ले झाले तेव्हा धर्माची चर्चा नव्हती झाली. पवारांचं वक्तव्य. ज्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले त्यांनी काय सांगितलं हे शरद पवार यांनी आधी ऐकावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया. सुरक्षेमधल्या कमतरता दूर करण्यासाठी सरकार सोबत. शरद पवारांचं वक्तव्य. मात्र कोणताही निष्कर्ष काढताना सावधानता बाळगण्याच्याही पवारांच्या सूचना. काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली आहे. अजित पवार यांच्याकडून जगदाळे कुटुंबियांचे सांत्वन. अजित पवार यांनी घेतली कौस्तुभ गणबोटे यांच्या परिवाराची सुद्धा भेट. गणबोटे कुटुंबाला सावरण्याचं केलं आवाहन. दहशतवाद्यांना भारतीय सेना सोडणार नाही. पहलगाम हल्ल्यावरून अजित पवारांचं भाष्य. तर सरकारचे 3 शिफ्टमध्ये 24 तास काम सुरू आहे. अजित पवारांची माहिती. पहलगाममध्ये पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मीरी युवक सय्यदच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेंकडून 5 लाखांची मदत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आता पाकिस्तानला घरात घुसून अद्दल घडवली जाईल. मंत्री जयकुमार गोरे यांनी पाकिस्तानवरती तोफ डागली आहे. दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल, उदित राज यांच्यासह अनेक नेते हे मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करत समुद्र किनाऱ्यावरती सुद्धा पोलिसांची करडी नजर. पहलगाम हल्ल्याच्या नंतर कोल्हापूर परिक्षेत्रामधील पोलीस ॲक्शन मोडवर आले. परदेशी नागरिकांच्या माहितीच्या संकलनाचं काम सुरू. कोल्हापूर परिक्षेत्रामधली महत्त्वाची मंदिरं आणि पर्यटन स्थळांवरती विशेष सतर्कता बाळगली जाणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधली सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर. मंदिरामधील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वापरण्याची सक्ती. निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा घ्या. आमदार संजय गायकवाड यांचं दहशतवादी हल्ल्याविषयी भाष्य.
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंगोली बंदची हाक, तर सकाळी निषेध मोर्चाचंही आयोजन. पहलगाममधल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर, जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये मुंबऱ्यामध्ये आंदोलन, हातामध्ये तिरंगा घेऊन हिंदुस्थान जिंदाबादच्या आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा. पहलगाम हल्ल्याच्या विरोधामध्ये डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटना रस्त्यावर, बैलांवरती मन हेलावणाऱ्या घटनेचं चित्र रेखाटून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. बीडमध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध, शुक्रवारी नमाज अदा केल्याच्या नंतर काळ्या फिती बांधून निषेध. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध, हैदराबादच्या शास्त्रीपुरामधील मशिदीमध्ये काळ्या पट्ट्या बांधून घटनेचा निषेध करण्यात आलाय. भाईंदर पश्चिमेच्या जामा मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांकडून काळ्या पट्टी बांधून नमाज अदा, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाकिस्तान विरोधात मुस्लिम समाजाचा आक्रोश, कर्जतमध्ये पाकिस्तानी झेंडा फाडून तिरंगा फडकवत पहलगाममधल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये हिंदू बांधवांचा मोर्चा, पाकिस्तानचा झेंडा जाळून घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज प्रति महानगरपालिका सभागृहाचं आयोजन, मनसेकडून सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण, एका दिवसासाठी प्रति महापौर देखील बसवला जाणार आहे. शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यायला हवं, राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांचं वक्तव्य. दोघे एकत्र आले तर सगळ्यांचाच फायदा होईल, आत्राम यांचं विधान. एल्फिस्टन पूल 2 दिवस सुरू राहील, सोमवारी MMRDAची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये तोडगा निघाल्याच्या नंतर पुलाचं काम सुरू होईल. ठाणे घोडबंदर रोड आजपासून 29 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहील. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळे महामार्ग बंद. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी, अतिरिक्त 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय. शेती महामंडळाच्या 22,000 कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरं देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथम मान्यता मंजूर, येत्या शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आढावा बैठक, गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा याविषयी चर्चा झाल्याची माहिती. मुंबई महानगरपालिकेनं बोलावलेल्या मूर्तिकारांच्या बैठकीमध्ये राडा, POP मूर्तिकार आणि शाडूच्या मातीने मूर्ती बनवणाऱ्यांमध्ये वाद झालाय. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचे मुंबई आणि गुजरातमधल्या 7 ठिकाणी छापे, 1 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली आहे. खंडणी प्रकरणामधून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर निर्दोष, विशेष मकोका कोर्टाकडून इक्बाल कासकरची निर्दोष मुक्तता. नालासोपाऱ्यामधल्या मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली. बेकायदेशीर लाऊडस्पीकर लावून काही लँड जिहाद, मुस्लिम माफिया दहशत माजवत असल्याचा सोमय्यांचा आरोप. 2 गटांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल, नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात, अपघातामध्ये 10 ते 12 जण गंभीररित्या जखमी, तर 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू. अकोल्यामध्ये 8वीमध्ये शिकत असलेल्या मुलीची आत्महत्या, अवंती भास्कर शेळके असे या विद्यार्थिनीचं नाव आहे, तपास सुरू आहे. वाशिमच्या पिंपळगाव इजारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागली, 20 क्विंटल सोयाबीन आणि 6 क्विंटल तूर जळाला, त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे. वसईच्या मधुबन परिसरामध्ये मोकळ्या भूखंडावरील गवत आणि कचऱ्याला आग लागली, आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवल्यामुळे कुठलीही जीवितहानी नाही. साताऱ्याच्या कराडमध्ये भरधाव 4चाकीची 9 ते 10 वाहनांना धडक, अपघातामध्ये 3 महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. रायगडच्या रोह्यामध्ये एका व्यक्तीवरती मधमाशांनी हल्ला केला, या हल्ल्यामध्ये रामचंद्र कुलकर्णी हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. सोलापूरच्या बार्शीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले, प्रांत अधिकाऱ्यांसमोर त्यांनी सामूहिक लोटांगण घातलं. शेतामधले पांदण रस्ते आणि दिवसा
12 तास वीज देण्याची दिलेली आश्वासनं पूर्ण करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. परभणीचं तापमान पुन्हा एकदा 43 अंशांच्या पार गेलंय आणि या उकाड्यामुळे आता परभणीकर चांगलेच हैराण झाले आहेत. अकोला जिल्ह्यामधल्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या तुरखेड इथे घराचा पाया खोदत असताना इतिहासकालीन नाण्यांचा खजिना सापडलाय. 10 ते 15 किलोंची नाणी सुद्धा सापडल्याची माहिती मिळते. या नाण्यांवरती अरबी भाषेमधला मजकूर लिहिला असल्याची माहिती आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित. बहुचर्चित फुले चित्रपट प्रदर्शित. ओबीसी संघटनांनी आकर्षक मिरवणूक काढत हा चित्रपट पाहिला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक, पण काही तासांमध्ये सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश. दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामीच्या प्रकरणामध्ये अटक आणि सुटका. वक्फच्या प्रकरणी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र. वक्फच्या कायद्यामधील सर्व सुधारणा संसदीय समितीकडून सखोल विश्लेषणात्मक अभ्यासाच्या नंतर करण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद झालंय. दिल्लीमधील रोहिल्ला स्टेशन परिसरामध्ये एका ट्रकची दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनाला धडक. रेल्वे स्थानकावरील ट्रेन वॉशिंग आणि क्लिनिंग क्षेत्रामध्ये ही घटना घडली आहे. दिल्लीमध्ये बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून पर्दाफाश. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.